नमस्कार, पूर्ण डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत। मी मार्गदर्शक प्रतिनिधी योगीराज परदेशी। आज पुणे स्वारगेट परिसरामधील ज्या नराधामाने महिलेवर अत्याचार केला होता त्याला आज सायंकाळी कोर्टामध्ये हजर करण्यात आलेले आहेत। या नराधामाला यावेळेला पोलीस नियंत्रणाच्या माध्यमातून हजर करण्यात आलेले आहेत। तरी आज कोर्टामध्ये आरोपीच्या बाजूने वाजिद खान नामे वकील हा गावाकडे शेतामध्ये लपलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। 72 तासानंतर आज पोलिसांना यश मिळालं आहे त्याला पकडून आणण्यामध्ये। तरी पोलीस यंत्रणेचे व गावकऱ्यांचे त्यावेळेला सर्वांचे सहकार्य लाभल्यामुळे हा आरोपी आज पकडले गेलेला आहे। तरी आज कोर्टामध्ये त्याला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील यांच्याकडनं करण्यात आलेली आहे। तरी त्याचे कागदपत्रे किंवा त्याचे कपडे किंवा त्यांनी कृत्य केलेलं आहे त्याविषयीची माहिती व इतर राजकीय काही क्षेत्रामधलं त्याला दबाव असेल किंवा काय व त्याने आत्महत्या करण्याचा जो प्रयत्न केला असेल याविषयीची पूर्ण माहिती आज कोर्टामध्ये विचारपूस करण्यात आल्यामुळे त्याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी 12 मार्चपर्यंत त्याची PCR घेण्यात आलेली आहे। याविषयीची माहिती आज आपल्याला पुणे मीडियाच्या माध्यमातून देत आहोत। माझ्यासोबत आहे कॅमेरामॅन साहिल परदेशी सांबळे। धन्यवाद। सरकारी वकिलांचं म्हणणं आहे की हे प्रकरण गंभीर स्वरूपाचं आहे। आम्हाला यामध्ये आरोपी जो आहे त्याच्यावर 6 गुन्हे दाखल आहेत, तो ॲडमिशन आहेत, सगळे गुन्हे त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत। याशिवाय आम्हाला त्याचा मोबाईल पाहिजे आणि तुम्ही काय बाजू मांडलेली आहेत? आम्ही हे सांगितलेलं आहे की त्याच्यावर जे काही गुन्हे दाखल आहेत ते चोरीचे आहेत आणि ते कुठेही सिद्ध झाले महिला जे काही असेल चोरी करण्याच्या महिला बघत नाही। पळून गेला सामान्य व्यक्ती आहे, सामान्य व्यक्तीला जे आत्महत्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर दबाव आणला गेला हे प्रयत्न केला गेला की त्याला मजबूर केलं गेलं हे नक्की पुढे भविष्यात